कारण महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहे। मात्र असं का? कारण सेनेच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेस उपस्थित होते। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। याशिवाय अधिकारी परस्पर निर्णयांना मंजुरी देतात, मंत्र्यांना अंधारात ठेवून आदेश काढले जातात, या तक्रारी शिवसेना मंत्र्यांनी केल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस अधिकारांवर गदा येते आणि त्यामुळे शिवसेनेमधले मंत्री जे ते नाराज आहेत। त्यामुळे खरंच महायुतीमध्ये ही धुसफूस जी आहे ती आणखी किती काळ चालणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कॅबिनेटमध्ये फडणवीसांकडे या संदर्भात तक्रार सुद्धा करण्यात आली आणि जर आपण आधीपासून पाहिलं तर जेव्हापासून महायुती सरकार खास करून अजित पवार गट हा महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे तेव्हापासून अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये काहीशी खलबत, काहीसा वाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। मात्र नेमकी तक्रार काय केलेली आहे फडणवीसांकडे तेही बघूयात। नाराज मंत्र्यांचं म्हणणं, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येते, मंत्र्यांसमोर अनेक विषय न ठेवता अधिकाऱ्यांकडून परस्पर मंजुरी दिली जाते असं नाराज मंत्र्यांचं म्हणणं आहे। उदय सामंतांनी थेट प्रधान सचिवांना या संदर्भातलं पत्र सुद्धा पाठवलं असल्याचं आपण पाहतोय। एसटी अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन मंत्र्यांकडे नाही असं सुद्धा या सर्व मंत्र्यांचं म्हणणं होतं। मात्र एसटी अध्यक्षपदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे असल्याचं कळतंय।